नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सीता नहेरे किचन रेसिपीमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुलाव. 8 माणसांचा पुलाव मी 10 मिनटाच्या आत करून दाखवणार आहे. फक्त मस्त एकदम झटपटीत पुलाव, झटपट होणारा पुलाव 10 मिनटाच्या आत करून दाखवणार आहे. इथे बघा कोथिंबीर टाकलेली आहे, फटाफट होणार आहे आणि 10 ते 8 माणसं जेवू शकतात ह्याच्यामध्ये. असा बनवणार आहे. आलं टाकलेलं आहे, मिरच्या टाकल्यात, 5-7-8 मिरच्या चांगल्या टाकल्या, जरा थोडंसं झणझणीत केलं तर मजा येते आणखीन खायला. आणि हिरव्या टाकणार आहे. मस्त पुलाव, तुमच्या तोंडाला पाणी सुटून पाहतात. 2 कांडे लसणाचे सोलले आहेत ते टाकलेले आहेत. आलं पण 1 इंच टाकलेलं आहे आणि वाटून घेते. हे लगेचच मी कढई ठेवते. पहा, लगेचच कढई ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे 2 पळ्या तेल डायरेक्ट. छोटे पळ्या आहेत, 2 पळ्या तेल एवढ्या कढई भरून करणार आहे हा. मात्र मैत्रिणी 8 ते 10 माणसं जेवढी पाहिजे असा. तरी बघा 2 पळ्या टाकलेल्या आहेत मी तेल. आणि आता तेल तर मध्ये आता आपण काय करायचं, तेल तर तापू द्या. इथे मी काय करणार आहे पुढे, ह्या घेतलेले आहे ना सर्व तांदूळ. हे तांदूळ मी ना अर्धा किलोला कमी म्हणजे 400 ग्राम तांदूळ आहेत आपले. आता एवढ्या माणसांना म्हटल्यावर 400 ग्राम तांदूळ भरपूर होणार आहे. तर एवढ्या माणसांचं मी 400 ग्राम तांदूळ, वाडा कोलम तांदूळ आहे, काय दुसरं बासमती नाही किंवा काही नाही. पण पहा, तुमचा पुलाव 1 नंबर होणार आहे. पहा, कढीपत्ता टाकला, जिरं मोहरी टाकलेली आहे, तेजपत्ता पण टाकते. गरम मसाले मी ना वाटलेले आहेत ते टाकणार आहे. तर पहा तुम्ही, हे दुसरं काहीच टाकणार नाही मी. काळे मिरं हे काहीच नाही, कारण की माझ्याकडं गरम मसाला आहे ना, खूप जबरदस्त आहे. त्याला कुठल्याही ह्याच्यात टाका, टेस्ट जबर येते, खूप मस्त टेस्ट येते. तर तो एक मी टाकणार आहे. कधी टाकणार आहे पुढे पहा तुम्ही, कुठल्या वेळेस. मैत्रिणींनी ही रेसिपी बनवताना किंवा कुठल्याही बनवताना नेमकं माप ह्याच्यात टाकायचं, स्टेप बाय स्टेप, तर रेसिपी आपली खराब होत नाही. तर मी हे स्टेप बाय स्टेपच टाकणार आहे. पहा तुम्ही कसं टाकणार आहे, काय करणार आहे. फोडणी भेटली का झालं आपला तयार सगळं. तर इथे गाजर लवकर शिजत नाही म्हणून गाजर टाकलेलं आहे. धुवून घेतलं होतं स्वच्छ आणि 2 गाजरं होती मोठी मोठी घेतलेली आहेत. लांबडे लांबडे खाप केलेले आहे त्याचे. आणि हे फरसबी, हे पण असं 100 ग्राम असते मला वाटतं. आणि हे पण मोठे मोठेच केलेले आहे, का की खाताना प्रॉब्लेम नको यायला, आपल्याला घेता येतात, खाता येतात. नाही बारीक बारीक केलं ना ते समजत पण नाही, खायला पण जमत नाही आपल्याला. चमच्याने न खाता हाताने जेवण जेव्हा खूप टेस्टी लागतं, खूप छान लागतं आणि चव वाढती आपल्या हाताचं जेवणाची, चमच्याने न खाण्यापेक्षा. असं टाकायचं. आणि त्याच्यावर मी आता फ्लावर थोडीशी कापली होती, ती बी 100 ग्राम असेल, ती पण टाकलेली आहे. म्हणजे हा भात एकदम चटपटीत होणार आहे. तुम्ही मस्त खूप चविष्ट होणार आहे. तुम्ही काय काय टाकणार आहे पाहत. तर हे फ्लावर मी जराशी वाफवून घेतली होती, का की फ्लावरचा वास वेगळा असतो, त्याच्यामुळं थोडीशी वाफवून घेतली होती. आता मी टाकते कांदा. मैत्रिणींना मी आधी कांदा टाकला नाही, त्याचं कारण पण आहे. ही स्टेप बाय स्टेप चाललेलं आहे. आणि कांदा आपल्याला जास्त परतायचा नाही, एवढी भाज्या परतायचं ना तेवढंच कांदा परतायचा आपल्याला, म्हणून नंतर कांदा टाकलेला आहे. आणखीन टेस्ट वाढते त्याने. टमाटर घेतलेले अर्धच घातलेले आहे, जास्त नाही घातले मी टमाटर. नंतर अर्धं ठेवलेलं आहे, ते पुढे घालायचे आपल्याला, म्हणून मी अर्धं कापलेले अर्धं ठेवलेलं आहे. तर हे छान असं परतून घ्यायचं. मात्र परतायला बिलकुल त्याला कंजूसी करायची नाही. परतायला जेवढं परतन तेवढं परतायचं. आता बटाटे 2 घेतले होते, ते कापले, ते टाकलेले आहेत. ते पण असेच तुकडे, एकसारखे सगळे तुकडे केलेले आहेत पहा तुम्ही, गाजरापासून तर फरसबीपासून फ्लावरपासून सगळं. आणि हे वाटाणे माझ्याकडे होते, ते टाकलेले आहेत. ओले वाटाणे आहेत, ते पण टाकले. आता ह्याला परतून घ्यायचे भरपूर. नुसतं त्याला 2 पळ्या तेल घातले ना, त्या तेलात छान असं परतून घ्यायचे आपल्याला. त्याचं जवळजवळ 50% भाज्या ह्याच्यातच शिजल्या पाहिजे, एवढं परतायचे आपल्याला. म्हणजे पहा किती वेळ परतायला लागेल तुम्हाला, लक्षात ठेवा. तर तुम्हाला व्हिडिओ मोठा होईल म्हणून एवढं सारखं परतवण्याचं दाखवलं नाही तुम्हाला, नाहीतर छान असं उलटंपालटं करत राहायला लागते सारखं. तर मग त्याची चव भरपूर वाढते आणि शिजलं जातं पटकन. परतच शिजतं, अर्ध्या मुर्द्याला जास्त शिजत जातं परतताच.
तर हे पहा, आता थोडा वेळ थांबते. आता पुढे काय करायचे आपल्याला, कुठले मसाले वापरायचे पहा. तर हे वाटण वाटलेलं आहे ना, कोथिंबीर, आलं आणि लसूण हे टाकायचे. ह्याला पण मध्ये थोडीशी जागा करते मी आणि सोडून द्यायची. त्याला पण मी परतलं नाही मैत्रिणीनं, लक्षात ठेवा. पहिलं आत्ताच परतणार आहे. छान असं काढून घ्यायचं आहे. नंतर त्याला साफ करून बी घ्यायचे आपल्याला, नंतर लगेच नाही. आता हे परतून घ्यायचे पहिलं. ह्याला पण कंजूसी करायची नाही परतायला. सगळीकडे मसाला लागला पाहिजे ना आपला, ह्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. आणि हा पुलाव एकदा खाऊन पहा तुम्ही. जबरदस्त पुलाव बनतोय हा. झटपट होणारा मैत्रिणींनो. फक्त 10 मिनिटाच्या आतमध्ये बनतोय. गरमागरम वाढायला घ्या साधूक तूप टाकून. आहा हा, तोडच नाही या पुलावाला. भाज्या तर भाज्या पोटभर जातात पोटात, आणि पुलाव एवढा जबरदस्त होतोय ना, पाहाच. जरा थांबते आता, थोडा वेळ परतू दे त्याला. गॅस चांगला चालूच आहे माझा, फास्ट एवढा काय स्लो नाही आहे. आणि अशा रीतीने परतून द्यायचे त्याला व्यवस्थिशीर. असं थोडा वेळ थांबायचं मध्ये, बाकी त्याला लागलं तर नाही पाहिजे आणि मुरला पाहिजे, म्हणून थोडा वेळ थांबायचा. आता गरम मसाला टाकते फुल 1 चमचाभर. 18 ते 19 गरम मसाले आहेत त्याच्यात, हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. ते फुल चमचा भरून टाकलेलं आहे मी. थोडीशी धने पावडर वरती सोडलेली आहे पहा, आणि हळद अर्धा चमच्यापासून पण कमी आहे. आता ह्याला काहीच नाही आता दुसरं, एवढंच पुरेसे आहे. आणि मग पहा आता तुम्ही, आता ह्याला पण छान परतून घ्यायचे. प्रत्येक गोष्ट अशी निशी एकमेकाला जॉईंट झाली पाहिजे, एकमेकासारखी दिसली पाहिजे, असं करायचे आपल्याला. पाणी मी गरम व्हायला ठेवलेलं आहे. थंड पाणी ओतायचं नाही त्याच्यामध्ये, गरम पाणी ओतायचे. गरम पाणी ओतलं का काय होतं, तिकडे गरम पाणी ओतलं ना, तर इकडे आपण एक उकळी आली तर लगेच भात शिजतो. त्याच्यामुळं गरम पाणी ओतायचं. आता भाज्या अर्ध्या मुर्ध्या शिजल्या आहेत. थंड पाणी ओतलं का भाज्याची चव जाते, म्हणून त्याच्याकरता गरम पाणी ओतायचे. तिकडे उकळतं पाणी असलं ना तरी चालेल, ते घ्यायचं आणि इकडे ओतायचे ह्याच्यात आपल्याला, असं करायचं. आता मी पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे तिकडे. तर पाहूया आता कसा होणार आहे, काय होणार आहे ते नक्कीच तुम्हाला पुढे दिसेल. आणि तो भाताचा रंग आणि तो भात तुम्ही पाहाल तर ह्याला मी थोडा वेळ थांबून दिलेला आहे, बाकी मसाले टाकल्यामुळे थोडा परतू द्या थोडासा. हे बघा छान आता करपायला लागलेलं आहे खाली, का की तेल आपलं सगळं सोकून घेतलेलं आहे. आता हे तांदूळ टाकायचे त्याच्यामध्ये. हा मला 400 ग्राम तांदूळ आहे. हा माझा वाडा कोलम तांदूळ आहे, 400 ग्राम आहे. तर हे पहा, आता तांदूळ टाकते मस्त. आणि ह्याला एक झाकण ठेवलं ना का भात झाला आपला तयार. आता कितीतरी आपलं शिजलेलं आहे बऱ्यापैकी. सगळ्या वस्तू आपल्या रेडीमेड झालेल्या आहेत या परतून. त्याच्यामुळं पाणी ओतायचं गरम. आता हे तांदूळसुद्धा 1 मिनिट मी परतलेलं आहे. हे बघा करपाय लागलेलं आहे खाली. आता पहा किती छान सुगंध सुटलेला आहे. आता हे पाणी मी गरम केलेलं आहे भरपूर, आणि एवढं पाणी ओतणार आहे मी पूर्ण. हे पहा पूर्ण पाणी दिलं ओतून. ह्याला करायचं मिक्स. पहा तर तुम्ही म्हणणार एवढं पातेलं भरले, आता भात कुठे राहणार, तो शिजल्यावर किती होणार, कुठे जाणार. पण मैत्रिणीनं हा भात शिजलेलाच आहे. थोडी वाफ घ्यायची फक्त याला, जास्त काही नाही. थोडी वाफ घेतली ना हा भात मस्त फुलणार आहे. तर ह्याच्यावर पाहता मी टाकणार आहे काय काय, लक्षात ठेवा आता तुम्ही पण. आपल्याला राहिले अजून मीठ टाकायचं राहिले, त्याच्यात मीठ जरा पण वापरलं नाही. मीठ टाकलं चवीनुसार, तुम्हाला मीठ असतं त्याप्रमाणे टाका तुम्ही मीठ, काही प्रॉब्लेम नाही. मीठ आणि तिखट तुमच्या प्रमाणात आहे. आता वरून 2 चमचे मी साजूक तुपाचं टाकणार आहे. साजूक तूप
काय टाकायचं तर खमंगपणा येतो भाताला आणि भात सुट्टा होतो. भाताला चव काही गुणाने वाढते साजूक तुपाने. झाकण ठेवायचं 2 मिनटं, जास्त नाही. 2 मिनटांनी परत काढते लगेच. हे पहा, भात एकदम कोरडा कोरडा झालेला आहे. तर जरासं हलवते आणि वरून डेकोरेट करून भात तयार तुमचा होणार लगेच. आता थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकते मी वरून. आता हा भात पूर्ण झालेला आहे. सुट्टा सुट्टा मस्त भात झालेला आहे. आता 2 मिनटात भात आपला शिजलेला आहे. थोडंसं पाणी राहिले ना, आता वरून डेकोरेट करायचं आणि अर्धा मिनिटभर ठेवायचं, जास्त नाही. अर्ध्या मिनटात तुम्हाला भात तयार होऊन दाखवणार आहे लगेच. हे बघा, आता वरून मी टाकते टमाटर. थोडेसे एक टमाटर कापलं होतं ना, तर अर्धं ठेवलेलं होतं मी. अर्धं तसंच आहे, अर्धं ठेवले. तर हे वरतून टमाट्याचं मी डेकोरेट करते जरासं कोथिंबीर टाकून वगैरे. मस्त दिसतं पण आणि खायला पण छान. आता झाल्यानंतर आपल्याला एक अर्धा मिनटं ठेवणार आहे मी, जास्त नाही. गॅस स्लो करून टाकलेला आहे, गॅस जरा बी फास्ट नाही. तर अर्धा मिनटात तुमचा भात पुलाव तयार होणार आहे. मस्त अगदी तोंडाला चव आणणारा हा पुलाव. नक्कीच मैत्रिणींनो अशा पद्धतीने बनवा. तुमचा सगळा सप्त होणार आहे, संपून जाणार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर पेरायची मस्त. पहा, आणि कुठलाही तांदूळ घ्या तुम्ही खाता त्या तांदळाची घ्या. आपल्याला काय बासमतीच हवी असं काही नाही. जो तांदूळ तुम्ही वापरता तोच वापरा. पण तुम्हाला तोडीस तोड बासमतीच्या वर जाणार तुमचा हा तांदूळ. का की मसालेच तसे घातलेले आहे छान आणि सगळं काही केलेलं आहे. थोडीशी 2-3 मी काजू डेकोरेटसाठी ठेवलेले होते, ते टाकले. बघा, आता ह्याला ठेवते झाकण एक अर्धा मिनिट. अर्ध्या मिनिटांनी काढूनच दाखवते भात तुम्हाला डायरेक्ट. हे बघा, अर्धा मिनटच ठेवलं आहे मी, झाकून लावणार आहे. तर अर्ध्या मिनटात मी लगेच सुट्टा भात हा फडफडीत झालेला मस्त तुम्हाला भेटणार आहे. काढून दाखवते बघा, किती सुंदर. आवडला मैत्रिणी तर नक्कीच लाईक करा. झटपट होणारा हा पुलाव तुमच्या पसंती पडेल, घरात सर्वांना आवडेल. सर्वांना नक्कीच प्रयत्न करा अशा पद्धतीने करण्याचा आणि करा. नक्कीच आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला आणि कमेंट लिहायला विसरू नका मैत्रिणी. सुट्टा सुट्टा भात अगदी खमंग सुटणारा, घरात दरवळ भरपूर सुटला आहे. तर तुमच्या आवडीचा आहे, सर्वांना लहान मुलांपासून मोठ्यांना आवडतं. चला परत भेटूया, काहीतरी वेगळं घेऊन येते. बाय.